शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने आज शहरात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या पत्रकार परिषदेला शिवसेना उपनेते प्रवक्त्या संजना घाडी यांची उपस्थिती होती। यावेळी त्यांनी विविध विषयावर माहिती दिली आहे। हा महत्वाचा मुद्दा आहे। अर्थातच मी अजिबात खोटं बोलणार नाही तुमच्याशी। हा मला सगळ्या जिल्ह्यांमध्ये हा प्रकार थोडासा आढळला की दानवे साहेबांसारखे काही मंडळी असतील की जी महिलांच्या मागे ताकदीने उभे राहतात, पण बऱ्याच ठिकाणी आता हे तुम्हालाही मान्य करावं लागेल, हे घरापासून सुरुवात होतो। स्त्री कुटुंबाची प्रमुख अमुक तमुक म्हटलं तरी जेव्हा महत्वाच्या गोष्टी येतात त्यावेळेला ती शेवटी असते। तसा प्रकार राजकारणात ही खेदजनक आहे। बऱ्याच ठिकाणी तो पाहायला मिळतो। अच्छा, हे महिलांचं काम आहे का? ठीक आहे, मग तुम्ही महिलांनी बघून घ्या, पण त्या आर्थिकदृष्ट्या तेवढ्या सक्षम नसतात आणि त्याच्यामुळे मग त्या कुठेतरी मागे पडतात। तर त्यावेळेला तशी ताकद थोडी बहुत जर पुरवली गेली पदाधिकाऱ्यांकडून, कारण जेव्हा एक पुरुष पदाधिकारी उभा राहतो, आमदारकीला असो खासदारकीला असो, 50% मतं आमचीही असतात। आता आम्ही ठणकावून सांगतोय त्यांना ते की ही मतं तुम्हाला पाहिजे असतील तर आमच्या जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख आमचे पदाधिकारी महिला यांना सन्मान तुम्ही त्या ठिकाणी दिला पाहिजे। बॅनरवरती त्यांची नावं फोटो असतील, स्टेजवरती बघा जरा आनंद बघा चेहऱ्यावरचा इथे, स्टेजवरती त्यांचं बसण्याचं स्थान असेल, त्यांचं मानाचं पान, कारण त्यांच्याकडे पण कुटुंब, त्यांचा समाज, त्यांचे नातेवाईक सगळेच जण बघत असतात की या स्त्रीला या पक्षात काय आदर मिळतो आहे आणि त्याच्यावरच नवीन महिला त्या पक्षाला जॉईंट होणार, येणार, जुळणार की ते ठरलेलं असतं। तर नक्कीच हा विचार जो कुठेतरी मागे पुढे दिसला आम्हाला काही जिल्ह्यांमध्ये, तर हाही विषय आम्ही साहेबांपर्यंत पोहोचवू।